करीत आहोत सुरुवात. पहिलंच बॉल इथे डिलिव्हर होतोय. बॉलर चिकू. बॉलर चिकू. एक मिनिट मॅच थांबवायची. एक मिनिट मॅच थांबवा. काय थोडं मॅच थांबवायचे. चला मॅच ऑन करायचे. मॅचला होती सुरुवात. चला पहिला बॉलर यांचा वापर केलाय. चिकू बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक इनला ओमकार आणि त्याच्या समवेत अवेश असणार आहे. पहिला बॉल डिलिव्हर होतोय चिकू यांचा. चिकू यांना खरं तर प्रचंड वर्षाचा अनुभव आहे या फॉर्मॅटचा, या बॉक्स क्रिकेटचा, आणि चिकू यांच्यावरती खरं तर जबाबदारी दिली. बॉलर तयार होत आहे चिकू आणि बॅटिंगसाठी ओमकार तयार होतोय. चांगली मॅच राऊंड द विकेटने पहिला बॉल टर्न केलाय आणि पहिल्याच बॉल वरती आलेली ही सिंगल. चिकू यांचा पहिलाच बॉल हलक्या हाताने टाकला होता. स्लोवर बॉल. त्याच्यानंतर एक सिंगल कंप्लीट करतायत दोन्ही पाडर ओमकार आणि अवेश. वेग नाहीये परंतु कंट्रोल सिस्टमचा रिमोट आहे. जेव्हा बॉल पडतोय ना तेव्हा टर्न होतोय. चांगला टर्नर ऑफ द बॉल तुम्ही पहिला पाहिलाय. बॉलर तयार. ओहो चांगला फटका आलाय परंतु एक सिंगल डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय आणि टोटल चालले त्या 2-4 षटकांचा मॅच. आता बघा मीटिंग घेतली, चर्चा होतीये भाई कसं खेळायचं आहे, कोणत्या पद्धतीने मारायचं आहे, बॉल कशा पद्धतीने स्केड होतोय. चला काही करा. स्मिथ अश्य दोघांच्याही माध्यमातून पाहिलंय म्हणजे काउंटर अटॅक कदाचित होऊ शकतो या ओव्हरमध्ये. या ओव्हरवरती चिकू 2 बॉलमध्ये 2 सिंगल आल्यात. सुरुवात तर चांगली झाली सिंगल नाही आणि डावाची सुरुवात चांगली होणं तितकं महत्वाचं आहे. ओहो हलक्याने केलंय, सॉफ्टने केलंय, दिशा दिली आहे, एक गुडघा वाखवला गेलाय. सिंगल रन्स या बॉल वरती येते. दोघांमध्ये सारखी बातचीत 3 धावा आतापर्यंत होत आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो हलक्याने सॉफ्टने डायरेक्ट हिट होईल का प्रयत्न केला होता. चिकू नाराज आहेत आणि त्यांच्या देखील स्मिथ अशी पाहतोय आपण. अगदी ऑन साईडला बॉल टर्न केलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 4 सिंगल आले. टीमची टोटल वाढली जाते एका धावेनं. ओमकार बॅटिंगसाठी आहे तयार. चिकू यांची प्रथम गोलंदाजी आतापर्यंत. ओहो सॉफ्टने खेळलाय. एका सिंगलसाठी बॉल चाललाय. सिंगलची मदत. टोटल चालले त्या 5. टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग करते. बॅटिंग करत असताना धावा येणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि नेहमीच कित्येक वेळा तुम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये आला असेल. एकमेकाला कित्येक वेळा पाणी पाजलंय, कित्येक आसमान दाखवलंय, एकमेकांना खडे चालले असतील परंतु ही मॅच तितकीच रफ अँड टफ. टोटल झाले त्या 5. हो बॉल जेव्हा पडतोय तेव्हा टर्न होतोय हेच पाहिलंय. एकही एक्स्ट्रा आतापर्यंत ते नाही रन चिकू यांनी. कदाचित 40+ असावे ते आणि प्रचंड खरं तर अनुभव आहे. हो हा नो बॉल टाकलाय. कदाचित फ्रंट फूटचा जी लाईन आहे ती क्रॉस केली आहे चिकू यांनी परंतु या बॉल वरती येतील त्या 2 धावा आणि अशा पद्धतीनं धावा चालल्यात तर एकूण 7 धावा चालल्यात. चला तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे आपण खरं तर चर्चा करताय. चर्चा जरूर तुम्ही करा परंतु ओव्हर संपल्याच्या नंतर करा. ओहो चांगला फटका कॅप मध्ये. न शोना न बाबू न मुन्ना उसको कहते हिंदी में गन्ना. सुनील शेट्टी के कहते लोग अन्ना.
आज की रात में डांस करती है तमन्ना और घेऊन जाएगी तुन्ना 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 फ्रांस. इथे आल्या त्या 4 धाबा. चांगला इथे शेवटच्या बॉलवरती हल्ला बॉल चढवला गेलाय. शेवटच्या बॉलवरती ते गॅप शोधले गेले आणि या शेवटच्या बॉलवरती आलेला हा प्रथम दर्जाचा चौकार आणि या चौकारच्या मैदाने षटकाची झाली आहे समाप्ती आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम सक्षम 8 सानपडा संघ मात्र पोहोचलाय तो 11 या आकड्यावरती. आता बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत ते बिट्टू. पहिल्या चिकू आता बिट्टू. बॅटर तयार होत आहेत. ओमकार. हवीची चांगली बॅटिंग झाली आहे. ओ माय गॉड 2 ढेंगाच्या मधून पाहत राहिलाय आणि बॉल अनंत कार्पेटच्या इथे सायन चाललाय. मिला रूम मचे दे दूं दिल मांगे मोर ये 4 और बल्लेबाज ने निकाला अपना ये जोर और बाहर हो चुका है इस बाउंड्री की तरफ शोर. चांगली बॅटिंग. पहिल्याच बॉलवरती चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार. जसा एंड चांगला केला तशी या दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील ओमकारने चांगली केली आहे. ओमकारच्या बॅटमधून हा निघालेला हा परफेक्ट कॉम्बिनेशन हा वार बिट्टूवरती आक्रमण केलंय आणि आता पर्याय निवडला या 2 बॉलच्या पाठीमागे. बॉलर तयार होत आहेत. पहिला बॉल दाखवला जातोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न गपलत झाली आहे. एक्सटी रक्षकाकडनं चूक झाली आहे. बॉल चांगला होता. टप्पा चांगला होता. वेग चांगला होता. वेगावरचं कंट्रोल चांगलं होतं आणि बॉल टप्पा खाली तर टर्न झालाय आणि दोघांमध्ये आता पुन्हा एकदा चर्चा होतीये. वारंवार चर्चा होतीये म्हणजे टोटल झाल्यात त्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती कोणनं 16 धावा झाल्यात. चांगला बॉलवरती वेग आपण पाहू शकाल तुम्ही. बिट्टू यांचा पहिल्या बॉलवरती चौकार. त्याच्यानंतर लगेच कमबॅक केलं या मॅच मध्ये. हो 2 बॉलचा कॉल आलाय. पंचांचा एकत्रित धाव आपण ऍड करूया. कधी इथे कधी तिकडे. दोन्ही खरं तर नाण्याच्या बाजू या दोन्ही सारख्या असतात परंतु सध्या सक्षम 8 सानपडा या टीमचं नाणं सध्या खणखणीत वाजतंय. 16 धावा. ओहो पाडला बॉल. एक बॉल पुढे काढला होता. बाहेर आले होते. फुटवरचा चांगला वापर केलाय आणि त्याच्यानंतर एक सिंगल इथे या बॉलवरती डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय आणि 17 नंतर खतरा नेहमीच येतो आणि हा खतरा टाळणार का? या खतऱ्यावरती रिक्स घेणार आहे बॅटर ओमकार. घेतली रिक्स तर घेतली आहे परंतु बॅक ट्रायू फिल्डिंग चांगली होती. बॅकअप मिळाला. जीवनामध्ये बॅकअप हा खूप महत्वाचा असतो आणि क्रिकेटमध्ये देखील बॅकअप तुम्हाला खूप महत्वाचा असतो आणि जेव्हा बॅक करता तेव्हा तुम्ही टीम बॅक करता आणि सध्या बॅकअप मिळालाय आणि टोटल स्थिर आहे. धावसंख्या 18 धावा आता 19 झाल्यात. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक रन तितकी महत्वाची असते प्रत्येक मॅच मध्ये. टोटल झाले तर 19 धावा. क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा आपण कव्हर करत आहोत. टोटल झाले तर 19 धावा स्कोर कार्ड वरती. बॉलर तयार बिट्टू. ओहो आणखीन एक येते. मिला रूम मच द्या धूम दिल मांगे मोर ये 4 फटका आहे मोठा. नाही होणार धावांचा तोठा. रिकामा जागा भरा. आणखीन धावा 4 ऍड करा. काय बॅटिंग होते. 2 फलंदाज एकाने चढवलाय साज दुसऱ्याने चढवला आपला बॅटिंगचा माज. कितने आदमी थे? 2 आदमी थे. वो थे जय और वीरू और ये है ओमकार अराविश. वाडा बॅटिंग क्लास बॅटिंग केली आतापर्यंत. खास गेले प्रभावित केले. टोटल झाले ते 19 धावा. दुसऱ्या षटकाची समाप्ती होतीये आणि 2 षटकानंतर तब्बल धावा कुठल्या गेल्यात आतापर्यंत 24 धावा. चांगली बॅटिंग केली आहे. विकेटचा आज कोणतेही पतन नाहीये. दोन्ही बॅटर सक्षम बॉलिंग क्रीज मध्ये आहेत. चांगली बॅटिंग त्यांचा ताळमेळ त्यांचा ताळतंत्र भागीदारी साझेदारी ही खूप महत्वाची असते आणि तेच आतापर्यंत पाहिलंय. लो फुल टॉस बॉल
फिल्डिंग करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. त्याच्यानंतर इथे एक सिंगल येते या बॉलवरती. सिंगल अजून एक, नो बॉल आणि एक सिंगल, म्हणजे 2 धाबा येतील अशा. ऍड करूया आपण. फुल टॉस बॉल, मेजवानी होती आणि या बॉलवरती देखील एक सिंगल येते. एक सिंगलच्या मैत्रीने टीमचे टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती एकूण 28 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि विकेट घेण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. इथे जाळं विरावं लागतं. यावेळेस पाहू शकाल तुम्ही सुसाट बॉल निघून जातोय. इथे टन 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 ते धन चौकार गेल्या. वारंवार ते बाउंड्री येत आहेत. 2 फलंदाज अप्रतिम बॅटिंगचा इथे नमुना पेश केलाय. आणखी ते फुल टॉस बॉल गॅप आहे. गॅप मध्ये बॉल इथे सहज ढकलून दिलाय. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. अवेश सेट ऑन फायर. सिस्टम चढवली. आलेला हा सुंदर प्रतिम चौकार. नो बॉलचा इशारा. हॅट्रिकचा बॉल असणार आहे. नो बॉलचा इशाराला पंचांचा धावा होत आहेत. आधीच कर्ज बाजार त्याच्यामध्ये उसने शेजारी. 2 बाउंड्रीज लगातार आलेल्या आहेत. बॅक टू बॅक तिसरा चौकार येणार का? पुढे सरचवल्यात. फिल्डिंग चांगली होते आणि या बॉलवरती एक सिंगल येते आणि एक सिंगलच्या माहितीने टीमची टोटल झाली आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बघता बघता 38 धावा झाल्या. 2 षटकाच्या पाठीमागे ओहो पुढे येऊन सरचवलाय. खराब फिल्डिंग. सिंगल. एक बॉलचा खेळ बाकी आहे. पुढे येऊन सरचवलाय. आडव्या पाटणं अगदी झोपलेत. स्वतःला झोकून दिलंय. या बॉलवरती आलेली एक सिंगल. ओव्हरची होतीये समाप्ती आणि 30 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या एकूण 40 धावा झालेल्या आहेत. लॉस. ओमकार आणि अवेश काय बॅटिंग केली. दोघ जण खरं तर तळ टोकून बसले त्या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. एका षटकाचा खेळ बॅलेन्स आहे. कोणत्याही गोलंदाजाला आतापर्यंत यश आलेलं नाहीये की तुम्ही विकेट घेऊ शकता. बॉलर ट्रॅक वरती आलेला आहे. एक युवा गोलंदाज ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती. 40 धावा जमवल्यात. ओ माय गॉड, ये कौन सी भैया स्टाईल आहे? ये मलिंगा स्टाईल आहे. 2 धावा इथे येतील. अगदी पळत येत आहेत. बॉलर टर्न करण्याचा प्रयत्न करत आहे. 2 धावा. 42 धावा स्कोर कार्ड वरती. अवेश तयार आहे. ओ माय गॉड, अवेशचा स्ट्रोक फर्स्टला गेलाय. बॅकफूट देऊन स्पंज करण्याचा प्रयत्न. ढकलायचा होता कव्हर मध्ये परंतु बॅटचा चेहरा ओपन केलाय. थोड्याशा वरच्या पट्टीमध्ये बॉल आणि त्याच्यानंतर पहिला धक्का लागत असताना प्रथम बॅटिंग करते टीम सक्षम. 8 सान पडे टीमला. धक्का क्रमांक 1. योगेश बॅटिंग साठी तयार होत आहेत. नवीन बॅटर योगेश. पहिला बॉल खराब होता. दुसरा बॉल चांगला टाकलाय. बॉलर ओमकारने विकेट घेतली आहे. ओहो, चांगला फटका ट्राय केला होता. सिंगल आले या बॉलवरती. सिंगलची मदत. टोटल झाले त्या आतापर्यंत कुंड 43 धाबा. 43 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट ओव्हर. हाणामारचं षटक. कुतवाकुतीचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा येणं परंतु विकेट कोसळल्या गेल्यात. घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात. एखाद्या पत्त्यांचा बंगला जसा कोसळला जातो तशी आता विकेट कोसळले जात आहेत. आणि आता या ओव्हरमध्ये जे 3 गोलंदाज होते, जे ABC या प्लॅनला काम करायचं होतं परंतु आता डी प्लॅन हा सक्षम राहिलाय. डी प्लॅन हा चांगलं काम करतोय. विकेट घेतोय. धावा इथे रोखल्या गेल्यात. आतापर्यंत प्रभावित केलं या बॉलरने. बॉलर तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग होतीये आणि इथे धावा रोखल्या गेल्यात. मागच्या ओव्हरमध्ये धावा कुठल्या होत्या? मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. मागच्या ओव्हरमध्ये बाउंड्रीज लगवल्या होत्या परंतु आता याच फलंदाजांना संघर्ष करावा लागतोय. नवीन बॅटर. ओहो, आडव्या पाटणा खेळण्याचा प्रयत्न केलाय. काय होईल? काय घडेल? काय बिघडेल? यस, लेग बाईटच्या माध्यमातून इथे एक सिंगल येते आणि एक सिंगलच्या मदतीने टोटल झाले. तर चला अंपायर्स कॉल रिव्ह्यू घेतलेला आहे की नक्की काय घेतलंय, काय घडलंय, नक्की रनआउट आहे की या संपूर्ण.
आमची टेक्निकल टीम देखील आता बिझी होईल, आमचे अंपायर्स बिझी होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फिल्डिंग चांगली झाली होती, रन्स देखील तितक्याच वेगाने घेतली होती. वेग, तुमचा रिदम, तुमचा कंट्रोल, तुमची खास करून जी करडी नजर आहे, सेफ आहे. एक सिंगल ॲड करूया आपण. टोटल झाले ते आत्तापर्यंत 45 धावा झाल्यात. चांगली धावसंख्या, आजच्या रात्रीमधला हा हाईट स्कोर असावा कदाचित. आणि आता काही बॉल शिल्लक आहेत आणि चांगली गोलंदाजी होती. बॉलर तयार होतोय. ओहो, हा खूपच बाहेर टाकलाय, अगदी क्रीज सोडून बाहेर टाकलाय. पंचांचा इशारा, नो बॉल चाललाय. एक अतिरिक्त आपण धाव ऍड करतोय आणि बघता धावा झाले ते कोण 46 धावा स्कोर कार्डवरती. हा बॉल देखील त्याच पद्धतीचा, एखादी फोटो कॉफी काढावी की काय, झेरॉक्स कॉफी काढावी की काय, तोच बॉल, तीच ऍक्शन, तोच गोलंदाज. एका टप्प्यावरती 2 वेळा बॉल, 2 लगातारचे नो बॉल टाकलेत. ओहो, पुढे येऊन सरसायला झोकलं होतं बॅटरने, बॉलला फॉलो केलं होतं. बॉलच्या रेश पर्यंत पोहोचले होते, मेरिट पर्यंत पोहोचले होते. षटकाची होती समाप्ती आणि षटकाची समाप्ती होत असताना शेवटच्या बॉलवरती विकेट मिळते गोलंदाजाला. आणि या ओव्हरमध्ये विकेट कोसळल्या तब्बल 3 आणि धावा झाल्या इथे एकूण 47. 48 धावांचं टार्गेट असणार आहे या मॅच मध्ये. कोण ही मॅच जिंकणार आहे, कोण ही मॅच जिंकून पुढे क्वालिफायचा मॅच खेळणार आहे आणि तिथून टॉप मध्ये कोणता टीम प्रवेश करणार आहे. ऐकूया आपण या इनिंगची कहाणी. तन्मय श्रीगावकर यांची या क्रिकेटमधली एक अद्भुत ही कहाणी. थँक्यू. चला, पंचांचा इशारा येतोय, सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. पहिलाच चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती योगेश. पहिलाच कार्पेट डाऊनचा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. गौरव बडदे एक टेनिस क्रिकेटचा एक आयकॉनिक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, नवी मुंबईतील एक उगवता सितारा म्हणून ज्याची ओळख, परंतु विकेटचं पतन होते. पहिलाच गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. गौरव बडदे बॅक टू पवेलियन. पहिलाच संघाला बसलेला हदरा आहे, त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज नयन. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका मारला, त्यानंतर विकेट, आत्महत्या, खुदखुशी केली होती. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नयन. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. योगेश यांचा पुढचा चेंडू. येस, पंचांचा इशारा येतोय. नो प्लस 1 अशा 2 धावा. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. धाव फलकावरती धावा लागले 2. लॉट्स ऑफ 1 विकेट. पहिले षटक प्रगतीपथावर असताना योगेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा कार्पेट डाऊन शॉट. चांगले क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव आहे आत्ताची. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 नंबर. धाव फलकावरती धावा लागले 3. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल योगेश यांच्या षटकातला. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 1 धाव मिळते. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. चांगले षटक म्हणावं लागेल. विकेट मिळाला, त्यानंतर एक चांगला फटका, चौकार आलाय. धावसंख्येत 4 ने वाढ. धावफलकावरती धावा लागलेत 8. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेत 8. पहिलं षटक संपलंय. 1 गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय विवेक.
वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे गोलंदाजी एंडवरती विवेक. ओ माय गॉड, येस, विकेटचं पतन, आत्महत्या, खुदखुशी, आत्मदहन केलंय. नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. तेजस नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. कुठेतरी संघ बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. एक चांगली प्लेसमेंट म्हणावी लागेल. एक धाव पुन्हा एकदा मिळते. धाव फलकावरती धावा लागलेत. 9 धावा झालेत. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. येणारे 4 चेंडू शिल्लक असतील ह्या षटकातील. पण चांगल्यापणे सामंजस्यपणाचं क्रिकेट म्हणावं लागेल. बॅक टू बॅक विकेट पडत असताना प्लेसमेंट करून एक एक धाव कुठेतरी मिळवली जाते. धाव अंकित केली गेली. पुन्हा एकदा काय होतंय, पंचांकडे अपील केलं. येस, विकेटचं पतन होतंय. श्री गणेश एट खोबरकरणी संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. वारंवार जर विकेट अशाच पडत राहिल्या तर संघ आपला या स्पर्धेतून बाहेर पडण्याचे चान्सेस वाढतील. येस, तिसऱ्या पंचांकडे अपील केलंय. DRS आपण घेणार आहोत. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आपण फायदा घेणार आहोत. 3 कॅमेऱ्यांमध्ये ही स्पर्धा पार पडते. कोणत्याही प्रेक्षकावरती, कोणत्याच खेळाडूवरती अन्याय होऊ नये याच्यासाठी ही खास सोय आपल्याकडे केलेली गेलेली आहे. आता पंचांचा निर्णय येणं बाकी असेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. विठू नवीन बॅटर. पंचांकडे अपील केली गेली होती परंतु रिव्ह्यू हेटाळलाय. येणारे 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. विवेक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. विठू एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. ओ माय गॉड, नो बॉल आहे. तो फटका मारण्याचा त्याचा विचार आहे, तो कुठेतरी फसलाय. एक आगळा वेगळा शॉट मारायचा प्रयत्न नक्कीच चाललाय मैदानामध्ये. विवेकचा पुढचा चेंडू, चांगला प्लेसमेंट आहे. काय येतंय, पंचांचा इशारा येतोय. 1 धाव आहे आत्ताची. येस, 1 धाव आहे. धाव फलकावरती पुन्हा एकदा 1 नेबर. धाव संख्या झाली 11. 11 धावा धाव फलकावरती लागले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. येणारे 2 चेंडू शिल्लक असतील विवेक यांच्या षटकातील. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे गोलंदाजी मार्कवरती विवेक. येस, नो बॉल आहे. 9+1 अशा 2 धावा. धावसंख्येत 2 नेबर. धावसंख्या झाली 13. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी विवेक यांच्या माध्यमातून केली जाते. जर सातत्याने आपण अशाच पद्धतीचे चेंडू टाकत असाल तर कुठेतरी आपल्या संघाचे पराभवाचे चान्स वाढत असतील. चांगला स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत पंचांकडे अपील केलंय. नॉट आउटचा इशारा येतोय. 1 धाव सक्सेसफुली झाली आहे. धाव संख्येत पुन्हा एकदा 1 नेवर. धाव फलकावरती धावा झाले 14. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. सूर्या यांची पूर्ण टीम आपण मैदानामध्ये पाहतोय पंचांची कामगिरी बजावताना. त्याचबरोबर cricklive.in माध्यमातून आपण ही स्पर्धा अनुभवतोय. लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. विवेकचा पुढचा चेंडू, चांगला फटका, चांगला प्लेसमेंट आहे. 1 धाव मिळते. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. धाव फलकावरती धावा लागले तर 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागले तर 15. चांगला फटका होता परंतु मिसअंडरस्टँडिंग झालंय. मिस कॉन्ट्रीब्युशन, कुठेतरी तू मेमे करण्याच्या नादात विकेटचं पतन झालं असतं परंतु स्वतःला सावरले, चूक सावरले आणि पारितोषिकाचा पाऊस मात्र नक्कीच पडतोय. विठू याने जर प्रत्येक चौकार मारला तर संकेतदादा यादव यांच्याकडून 501 रुपयाचे रोख रक्कम पारितोषिक आहे. येस, रिव्ह्यू घेतलेला आहे.
तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा अपील केली आहे. नो बॉल आहे. येस, बॉल काउंट असेल. आताची एक धाव मात्र अंकित केली. धावफलकावरती पुन्हा एकदा एक भर धावा झालेत 16. 16 धावा धावफलकावरती लागलेत. नवीन बॅटर नवीन बिट्टू. येस, विकेट आहे. चांगला फटका, चांगला प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु थोडासा मिसअंडरस्टँडिंग झालं आणि चेंडू ब्लॅक पडद्याच्या बाहेर गेला. विकेट झालाय. नवीन बॅटर नवीन फलंदाज तू चल मैं आया प्रेझेंट ही लावणारी बॅटिंग कुठेतरी मैदानामध्ये दाखल झाले. डॉट बॉल आहे. येस, पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. ओमकार पुढचा चेंडू ओमकार यांचा. चांगलं, पुन्हा एकदा चांगलं प्लेसमेंट. क्षेत्ररक्षक आहे. निर्धाव पद्धतीचे चेंडू वारंवार येत आहेत. शेवटचा एक चेंडू ओमकारच्या षटकातला. येस, नो बॉल आहे. पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. एक धाव मिळते. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने बरं धाव फलकावरती धावा लागले 17. ओहो, 6. चला, विठू मळेकर यांच्यासाठी संकेतदादा यादव यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल. विठू यांनी एक चौकार मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक संकेतदादा यादव यांच्याकडून मिळेल. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा कार्पेट डाऊन शॉट मारला. येस, काय होतंय? बाल बच गए. 18 धावा धावफलकावरती लागलेत. पुढचा चेंडू आवेश गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. चांगला फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. येस, विकेटचं पतन होत आहे. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. ओमकार. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली गेली होती ओमकारच्या माध्यमातून, परंतु संघ कुठेतरी वारंवार विकेट पडत गेल्या. त्यानंतर बॅकफुटला जाताना दिसला. वाईट बॉल आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. कुठेतरी संघ बॅकफुटला जाताना पाहायला मिळाला आहे. श्री गणेशा 8. वा, पहिला चौकार आहे का? पंच काय आहे? 4 धावा. 501 रुपयाचे पारितोषिक संकेतदादा यांच्याकडून, संकेतदादा यादव यांच्याकडून मिळणार आहे. येस, ऑनलाईन पेमेंट आलेला आहे. विठू मळेकर यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट प्लस 1 अशा 2 धावा. कुठेतरी सामन्यामध्ये रंगत आणावी लागेल, परंतु वेळ निघून गेलेली आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे. वारंवार निर्धाव पद्धतीचा शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. पंचांचा इशारा येतोय. एक चेंडू शिल्लक आहे. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. विजेता संघाच्या हार्दिक अभिनंदन. बॅड लक श्री गणेशा 8 कोपरखैरणे संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. खूप खूप आभारी आहोत. पुढची मॅच आहे सक्षम 8